नमस्कार. जय बाळूमामा, जय मल्हार. आजचा टॉपिकही नाथखुळा, तुमचा रंदे भैयाही नाथखुळा आणि आपले सबस्क्रायबरही नाथखुळे. सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे शेळीपालन का करावे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की शेळीपालन करावे का. काला मागं टाका नाही तर पुढं टाका, दोन्हीही चालतं, आपल्याला काही अडचण नाही. तर हाच टॉपिक मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की शेळीपालन करावे का किंवा का करावे. पहिले सांगतो का करावे. हे बघा, जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल, म्हणजे काय, आता शिक्षण झालेलं आहे पण नोकऱ्या लागत नाही, तर तुम्ही शेळीपालन करायला पाहिजे. त्याच्या मागची कारणं तुम्हाला सांगतो मी. आजच्या घडीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मटणाचे रेट 800 रुपये 820 रुपये किलोपर्यंत गेलेले आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्ही आजच्या काळात बघितलं तर सगळ्यात जास्त मार्केट हे मटणाला आहे. कितीही बॉयलर कोंबडी वाढली तरीही मटणाचा भाव हा कमी झालेला नाही. तुम्ही बघितलं आहे मागच्या 10 वर्षात, 20 वर्षात, 50 वर्षात, 100 वर्षात कधीही मटणाचे भाव कमी झालेले नाही आणि ते होणारही नाही, कारण खाणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं सगळ्यात एक नंबर एकचा टॉपिक तो म्हणजे की मटणाचे भाव किंवा मग तुम्ही जो माल पाळताय त्याचे भाव वाढत चाललेले आहे. याच्यामुळं ह्या मालाला कधीही सोन्याचा भाव आहे. याच्यामुळं तुम्ही शेळीपालन करावे आणि एकाचे दोन फास्ट होतात, ही गोष्ट ध्यानात धरा. हे झाला पहिला मुद्दा, की सगळ्यात मेन मुद्दा की बाबा मार्केट आहे का नाही, विकन का नाही. तर एक गोष्ट तर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की शेळीपालनाला 100% मार्केट आहे. दुसरा मुद्दा, जर तुम्हाला कमी पैशाच्या नोकरीमध्ये दिवसभर आपदावं लागत असेल, दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याच्या हाताखाली काम घसडत बसावं लागत असेल, तर मग त्याच्यापेक्षा 10-5 शेळ्या ठेवून तुम्ही स्वतःचं घर चालवू शकता, असं माझं मत आहे. कारण सध्याच्या काळात 300 रुपये 400 रुपये आणि 500 रुपये हाजरीनं तुम्ही जर काम करत असाल 10 घंटे 12 घंटे, मग ते 15,000 रुपये महिना असो, 17-18,000 रुपये महिना असो, त्याच्यामध्ये खर्च अर्च जर काढला तर आपल्याला काहीच नाही मिळत. मग त्याच्यापेक्षा 10 शेळ्या जर तुम्ही ठेवल्या, अहो तुम्हाला सांगतो, ह्या काठीवाडी शेळ्या दुधाच्या 10 जरी ठेवल्या तर सकाळ संध्याकाळ तुमचं 15-16 लिटर जरी दूध गेलं डेअरीला. 35 रुपये भाव चालू आहे सध्या दुधाला. डेअरीला सगळीकडेच दूध जातं. बरेच लोक म्हणते आमच्याकडे दूध घेत नाहीत. जास्त कमी दूध असलं तर 100% डेअरीला दूध घेतात. तरीही 15 लिटरचे तुम्हाला सांगतो 500-600 रुपये रोज तुम्हाला पडणार आहे. आणि शिवाय हिंडून फिरून सकाळ संध्याकाळ दूध काढायचं, टाकायचं आणि 10 शेळ्या वळायच्या फक्त बास. त्याच 20 जर केलं तर 1000 रुपये रोज मिळेल. तर हे झालं तुमचं सध्याच्या काळातलं गणित. ही गोष्ट कधीही तुम्ही ध्यानात धरा. याच्यामुळं तुम्ही शेळीपालन करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, शेळीपालन का करावे किंवा मेंढीपालन का करावे. कारण मेंढीला बी मटण आहे बरं का, अशातला विषय नाही. मी सुद्धा मेंढीपालन करत आहे. हां, दुसरी गोष्ट म्हणजे काय, वाढतं मार्केट. आता पहिल्यासारखा विचारसरणी लोकांची राहिली नाही. कामाधंद्यावाले लोकंसुद्धा शेळ्या मेंढ्यांकडे वळत आहे. नोकऱ्या करणारे लोक नोकऱ्या सोडून शेळ्या मेंढ्या करताय. त्याच्यानंतर मोठमोठे अधिकारी लोक शेळ्या मेंढ्या करताय. त्याच्यामुळं तुम्हाला अडचण नाही आणि आता लाज वाटून घ्यायचं काम नाही. बघा, कोणत्याही धंद्यात धंदा करायला लाज बाळगायची नसते. त्याच्यामुळं माझं असं मत आहे की तुम्ही शेळीपालन करायलाच हवं. कारण अम्मी जान की ती कोई धंदा छोटा नाही होता, धंदे से बडा कोई धर्म नाही होता. कारण विषय असा आहे, तुम्ही जर लोकांचं ऐकायला गेले तर स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर बघा, शेळीपालन का करावे. एक मुद्दा असा आहे की शेळीपालनामध्ये डबल उत्पन्न तुम्हाला मिळतं. एकतर दुधाचं, त्याच्यानंतर पिल्लांचं. पिल्लं हे मटण मार्केटला विकल्या जातात, कटिंग मार्केटला विकल्या जातात, पाळतुकला विकल्या जातात, पाळायला विकल्या जातात चांगल्या रेटमध्ये. आणि शिवाय तिचं दूधही निघतं. त्याच्यामुळं ती शेळी खूप परवडते. जसं की गाई धंद्यामध्ये तुम्ही बघू शकता, जर वासरू झालं किंवा नर झाला तर तो काहीच उपयोगात येत नाही. तुम्ही बघता रस्त्याच्या कडाला असे 2-2 दिवसाची वासरं असे वाऱ्यावर सोडून देतात लोक. तसं तुम्हाला याचं पिल्लू वाऱ्यावर सोडायचं काम नाही. 1,00,000 रुपयाची गाय जेवढं उत्पन्न देते ना, तेवढीच उत्पन्न 25,000ची शेळी तुम्हाला देते मित्रांनो, ठासून सांगतो. प्लस एका गाईच्या हालाकीपेक्षा तुम्हाला शेळी बरी. ह्यो माझा पर्सनली अनुभव आहे. बाकी असं म्हणत नाही की गाय पालन करू नका, पण त्याच्यापेक्षा हे कधीही परवडेबल आहे. कारण कमी जागेमध्ये, कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्न देणारा धंदा हा आहे. त्याच्यानंतर शेळीपालन का करावे. हे बघा, जर तुम्हाला शेती नाही, तुम्ही एकदम हातावर असाल तर तुम्ही शेळीपालन करू शकता. थोड्याफार भांडवलामध्ये शेळीपालन चालू होतं. कमीत कमी 5 शेळ्यापासून सुद्धा सुरुवात करू शकते तुम्ही, अडचण नाही.
5 शेळ्या गाभण जर घेतल्या तर 10 पिल्लं होतात. 4-5 महिने जर पिल्लं सांभाळले तर शेळ्यांचे पैसे फिटतात. थोडंफार व्याजानं पैसे काढून सुद्धा शेळीपालन केलं तरीही जमतं. माझा एक जोडीदार आहे, नाव मी घेत नाही कारण मी त्याला विचारलं नाही बाबा नाव घेऊ का नको, पण काही महिन्यांपूर्वी 50,000 रुपये व्याजानं काढले होते त्यानं. 3 शेळ्या आणल्या होत्या बघा. 3 शेळ्याखाली त्याला जवळपास तुम्हाला सांगतो एक 6 करडं आले होते. 4 ते 5 बोकड होते आणि एक पाट होती. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आता तेच बोकड त्यानं 31st मार्केटला विक्री काढले, तर तेच 5 बोकड 11,000 रुपयाला मागितली तरी त्यानं दिले नाही. तो म्हणे आता मकर संक्रांतीला विकायचे आहेत आणि 12-13 रुपयानं यांचा रेट लागेल. तुम्ही विचार करा, 13-5 65,000 रुपयाची त्याचे नुसते त्या शेळी खालचे बोकडं होणार आहेत. ही गोष्ट ध्यानात धरा. म्हणजे काय, जे 50,000 काढले होते त्याचं 6 महिन्याचं व्याज जरी लावलं तुम्ही 3 रुपये टक्क्यानं तरी 1,500 रुपये महिन्यानं त्याचं 6 महिन्याचं व्याज हे 9,000 रुपये झालं. म्हणजे त्याला परतफेड किती, 60,000 रुपयाची परतफेड करणे. त्यानं स्वतः मेहनत घेतली, स्वतः सगळं नियोजन केलं आणि 50,000मधून आता एक पाट त्यानं घरी ठेवली. 3 शेळ्यामागे एक पाट, ती 4 शेळ्या झाल्या. त्याच्यानंतर आता 50-60,000 रुपये त्याला मिळाले आणि वरून 4-5 हजाराचा त्यानं खुराक भरून ठेवला. म्हणजे हे नियोजन तुम्हाला करता येतं. आणि मी स्वतःसुद्धा मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये 1,00,000 रुपये तुम्ही असं म्हणू शकता, मी स्वतः 3 रुपये टक्क्यानं 1,00,000 रुपये काढून शेळीपालन चालू केलं होतं आणि दुधाच्या पैशावर मी ते पैसे फेडले होते. ही गोष्ट ध्यानात धरा. फक्त तुमची करायची कुवत पाहिजे आणि मनात आत्मविश्वास पाहिजे. तुम्हाला जो गुरु आहे किंवा तुम्हाला जो मार्गदर्शन करणारा नेता आहे तो चांगला मिळाला पाहिजे, जेणेकरून तुमच्या शेळीपालनाला एक चांगलं वळण लागलं पाहिजे. 100% एक चांगल्या गुरुच्या हाताखाली चालू करा आणि मजेत राहा. बाकी व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एखादी चांगली कमेंट तुम्ही करून टाका. त्याच्यानंतर शेळीपालन का करावे हे बघा. येणाऱ्या काळामध्ये मटणाचे भाव वाढते आहे, नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहे आणि नोकरीमध्ये तुम्हाला सांगतो 15-20 हजाराच्या नोकरीमध्ये आजच्या भावामध्ये आजच्या घडीमध्ये घर चालत नाही. पण एक धंदा, एक शेळी तुमचं घर चालवते. ही गोष्ट ध्यानात धरा. आणि सुखानं तुम्ही घरी राहून घरच्यांसोबत हसत खेळत तुम्ही धंदा करू शकता आणि भरपूर पैसे कमवू शकता. दुसऱ्याच्या हाताखालची केलेली नोकरी ही कधीही नोकरी असते, ध्यानात धरा. आणि हो, तुम्ही नोकरी करा. जर तुम्हाला 1,00,000 रुपये पेमेंट आहे, घर एकदम बेस्ट चालत आहे, तर मग ती नोकरी बी कामाची आहे. पण तुम्ही जर 15-20 हजारासाठी जर दुसऱ्याच्या घरी घसडत असाल तर तेवढीच मेहनत जर तुम्ही स्वतःवर घेतली तर तुमच्या आज 10 शेळ्या उद्याच्याला 20 होतात. ही गोष्ट ध्यानात धरा. आणि त्या अनुषंगाने तुम्ही शेळीपालन करा की जेवढं मी दुसऱ्यासाठी मेहनत करतोय तो मला 8,000चं 10,000 रुपये हप्ता करीत नाही आहे. म्हणजे काय, एका महिन्याला 8,000 रुपये पेमेंट देतोय, ते पेमेंट 10,000 रुपये तुमचं 3 वर्ष काम करूनही होत नाही. तेच तुम्ही 10 शेळ्या पाळल्या ह्या वर्षी, तुमच्या पुढच्या वर्षी 10 शेळ्यांची 15 शेळ्या होतात. म्हणजे या वर्षीचं उत्पन्न 1,00,000 रुपये असलं तर पुढच्या वर्षी 1,50,000 होतं. एका वर्षात 1.5 तुमचं उत्पन्न वाढतं आहे. असं धरा, यावर्षी 1,50,000 आहे, पुढच्या वर्षी 2.25 होईल. तर हे जर तुमचं उत्पन्न वाढत चाललं तर याला कंपाऊंडिंग अँगल समजून घ्या. याला चक्रवाढ व्याज समजून घ्या तुम्ही. चक्रवाढ म्हणजे काय की व्याजाला व्याज. तशी गंमत आहे. एका शेळीची 1 पिल्लू ठेवलं, पुढच्या वर्षी त्या 2 शेळ्याचे 2 पिल्लं राहतील. ही गोष्ट ध्यानात धरा. प्लस तुम्हाला विक्रीसाठी बी काही माल येतो. म्हणजे तुमचं घरही चालतं, तुमचं क्वालिटेड धंदाही चालू होतो आणि नावही होतो. असं समजू नका बरं का की ह्या धंद्यामध्ये पोरी भेटत नाही. तुम्हाला सांगतो, मी स्वतः करतोय. माझ्या घरच्यांना विचारा तुम्ही की कसं नाव होतं आहे. अख्ख्या गावात नाव झालं की रंदे भैया शेळीपालन पाळ. गावातच काय बरेच लोक फोन करून म्हणतात, पाहुणे रावळे फोन करून यायला पोरकं काहीतरी करू राहिलं. तर मग तुम्ही जर केलं ना भाऊ, करणारे लोक, साथ देणारे लोक आहेत आणि बोलणारे लोकही आहेत. त्या बोलणाऱ्या लोकांच्या आईचा तर त्यांचा विषय सोडूनच द्या. जे साथ द्याते त्यांच्या पाया पडायचं आणि पुढं चालत राहायचं, त्यांनाही सोबत घेऊन चालायचं. ही गोष्ट कधीही ध्यानात धरा. याच्यामुळं तुम्ही येणाऱ्या काळामध्ये, चालू काळामध्ये शेळीपालन करा. तुम्हाला काही अडचणी असल्या तर कमेंट बॉक्स खोलला आहे, त्याच्यामध्ये 100% टाका. आता मी शेळीपालन करतोय, दम्मादम्मानं मेंढी पालनाकडेही वळतोय. का करतोय, याच्यामध्ये काहीतरी नफा आहे, तब्येत चांगली राहती, सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून मी शेळीपालन करतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. याचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे एक 8-10 दिवसामध्ये. पुढच्या पार्टमध्ये आपण बघूयात
कोणत्या शेळ्या पाळायला पाहिजे, कोणत्या शेळ्या घ्यायला पाहिजेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. एक लाईक तुमच्या रंदे भैयासाठी करा आणि पुढचा आणखीन तुमच्या डोक्यात काही टॉपिक असेल नक्की कमेंट करा. हां, आणि औषधं, मेडिसिन, टोटल A to Z शेळीपालन तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे. धन्यवाद. रंदे भैया शेळीपालन फार्म, छत्रपती संभाजीनगर, हडस पिंपळगाव, तालुका वैजापूर. बघू शकता आमचे वडील आहेत ताराचंद रंदे बापू आणि तुमचा लाडका रंदे भैया.